अष्टावक्रांचा जन्म प्राचीन काळात महान ऋषी उद्दालक यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते। त्यांच्यात कहोड नावाचे शिष्य होते। त्यांची गुरुसेवा पाहून ऋषी उद्दालक यांनी आपल्या कन्या सुजाता हिचे लग्न कहोड यांच्याशी लावून दिले। काही काळाने सुजाता गर्भवती झाली। कहोड वेदांचे पठण करत असत आणि गर्भातील बालक ते ऐकत असे। एक दिवस गर्भातील बालकानेच सांगितले, पिताश्री, तुम्ही वेदांचे उच्चारण चुकीचे करत आहात। हे ऐकून कहोड संतापले आणि त्यांनी शाप दिला, तू जन्माला येताना 8 ठिकाणी वाकडा होशील। यामुळे बालकाचा जन्म 8 ठिकाणी वाकड्या शरीराने झाला, म्हणून त्याचे नाव पडले अष्टावक्र। अष्ट बराबर 8, वक्र बराबर वाकडा। राजा जनकांचा दरबार दरम्यान गरिबीमुळे कहोड मिथिलेला गेले। तेथे राजा जनक यांच्या दरबारात शास्त्रार्थ सुरू होता। दरबारात विद्वान बंदी होता। जो त्याला हरवेल त्याला धन मिळत असे, पण जो हरला त्याला जलसमाधी दिली जात असे। कहोड हरले आणि त्यांना पाण्यात बुडवण्यात आले। अष्टावक्रांना सत्य कळते। अष्टावक्र 12 वर्षांचे झाले। एके दिवशी त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल सत्य समजले। त्यांनी ठरवले, मी मिथिलेला जाईन आणि वंदीला हरवेन। दरबारातील घटना अष्टावक्र दरबारात गेले। त्यांच्या वाकड्या शरीराकडे पाहून सर्वजण हसू लागले। तेव्हा अष्टावक्र म्हणाले, मी ज्ञान्यांच्या दरबारात आलो असे वाटले होते, पण येथे तर चर्मकार बसले आहेत। राजा जनक आश्चर्यचकित झाले। अष्टावक्र म्हणाले, तुम्ही माझ्या शरीराकडे पाहता, ज्ञानाकडे नाही। शास्त्रार्थ आणि विजय। अष्टावक्र आणि वंदी यांच्यात शास्त्रार्थ झाला। संख्या 1 ते 13 पर्यंत प्रश्नोत्तर झाले। शेवटी वंदी निरुत्तर झाला। अष्टावक्र जिंकले। वंदीने सांगितले की सर्व ब्राह्मण जिवंत आहेत। जलातून सर्व परत आले, त्यात कहोडही होते। श्रापमुक्ती कहोडांनी अष्टावक्रांना नदीत स्नान करण्यास सांगितले। स्नानानंतर अष्टावक्रांचे शरीर सरळ झाले। पण अष्टावक्र म्हणाले, शरीर बदलले पण आत्मा तोच आहे। अष्टावक्र गीता। राजा जनकांनी अष्टावक्रांना गुरु मानले। त्यानंतर अष्टावक्रांनी आत्मज्ञान दिले। त्यातून तयार झाला महान ग्रंथ अष्टावक्र गीता। कथेतून शिकण्यासारखे, शरीर नाही, ज्ञान मोठे असते। अहंकार नष्ट होतो, ज्ञान जिंकते। आत्मा अमर आहे। बाह्य रूपावरून निर्णय घेऊ नये। खरे ज्ञानच मुक्ती देते।